खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांच्या जिल्ह्यामध्ये दौरे सुरू केलेले आहेत। या दौऱ्यात ठाकरे हे फुटलेल्या खासदारांवर जोरदार ठाकरी बाण चालवत आहेत। ऑपरेशन टायगरच्या विरोधात रान पेटवणाऱ्या ठाकरेंनी आता राज ठाकरे यांच्या सुरात सूर मिसळलाय असं दिसतंय। कारण खासदार फुटीमागे ऑपरेशन टायगर नव्हे तर ऑपरेशन देवेंद्र असल्याचं म्हणत आता ठाकरेंनी देखील अमित शहा यांना लक्ष केलंय। म्हणजे वरती केंद्रामध्ये काय नेमकं राजकारण सुरू आहे आणि 2029 ची ही अमित शहा स्वतःची तयारी करतायत। हे ऑपरेशन टायगर नाहीये, मला शंका येते ऑपरेशन देवेंद्र आहे। ऑपरेशन टायगर नव्हे, ऑपरेशन देवेंद्र। हे देवेंद्र फडणवीसांविरोधातलं ऑपरेशन। उद्धव ठाकरेंचा अमित शहांवर निशाणा। हिंगोलीच्या सभेतून उद्धव ठाकरेंनी केलेलं हे विधान। 6 खासदारांच्या फुटीविरोधात उद्धव ठाकरेंनी आता थेट मैदानावर उतरून हल्ला चढवायला सुरुवात केली आहे। आधी यवतमाळ आणि नंतर हिंगोलीत उद्धव ठाकरेंची सभा झाली। या सभेत ठाकरेंनी फुटीर खासदार संजय देशमुख आणि नागेश पाटील आष्टीकर यांच्यावर टीकास्त्र डागलं। पण ठाकरे एवढ्यावरच थांबले नाहीत। ठाकरेंनी ऑपरेशन टायगरची खिल्ली उडवत हे ऑपरेशन टायगर नव्हे तर ऑपरेशन देवेंद्र असल्याचा आरोप केलाय। जिथे काही भविष्य नाहीये, भवितव्य नाहीये, म्हणजे मिंदेचं भवितव्य शून्य आहे। काम संपलं की मिंदेला सुद्धा कचऱ्याच्या टोपलीत टाकणार आहेत, हे लिहून ठेवा तुम्ही। पण भाजपात हे जायच्या ऐवजी मिंदेकडे का गेले, हे मोठं कोड आहे। का भाजपात का नाही गेले? की हे जे म्हणतात ना ऑपरेशन काय टायगर, अरे टायगरवरती कोण ऑपरेशन करू शकत नाही। एक पंजा मारला ना तुमचं सगळे आतडी बाहेर येतील। हे ऑपरेशन टायगर नाहीये, मला शंका येते ऑपरेशन देवेंद्र आहे। कारण आज ना उद्या, कारण देवेंद्र त्यांना असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस कदाचित उद्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरतील, म्हणून आत्ताच त्यांचे पंख काप। महाराष्ट्रातून एकही माणूस दिल्लीपर्यंत पोहोचता कामा नये, म्हणून त्याला तिथल्या तिथे गुंतवून ठेव, म्हणून शिवसेनेचे खासदार फोडून अमित शहानी त्यांना या मिंद्याकडे पाठवल्यात। हा माझा स्पष्ट आरोप नाही, तर माझा समज आहे। विशेष म्हणजे मागच्या आठवड्यात राज ठाकरेंनी खासदार फुटीमागे अमित शहा असल्याचा आरोप केला होता। तोच धागा आता उद्धव ठाकरेंनी पकडलाय। त्यामुळं ठाकरे बंधूंचे सुरात सूर मिसळल्याचं पाहायला मिळतंय। खासदार फुटले। परवा दिवशी माझ्याकडे पत्रकार आले होते, त्यांना मी 1 मार्काचा प्रश्न, मी म्हटलं माझा 1 मार्काचा प्रश्न आहे, मला 1 मार्काचं उत्तर द्या। मला म्हणले काय? म्हटलं केंद्रात सत्ता कोणाची? ते बोलले भारतीय जनता पक्षाची। म्हटलं राज्यात सत्ता कोणाची? ते बोलले भारतीय जनता पक्षाची। म्हटलं मग शिवसेनेचे 6 खासदार हे भारतीय जनता पक्षामध्ये न जाता शिंदेंकडे का गेले? म्हणजे वरती केंद्रामध्ये काय नेमकं राजकारण सुरू आहे आणि 2029 ची ही अमित शहा स्वतःची तयारी करतायत। आणि त्याच्यामुळे भाजपमध्ये तर असतील, जर विरोध करणारे असतील तर बाकीचे जे सगळे गट आहेत ते बरोबर असलेले बरे, याच्यासाठीची नाही तर 6 भाजपमध्ये जाऊ शकले असते। फुटीर खासदारांच्या जिल्ह्यात जाऊन उद्धव ठाकरे 6 खासदारांना लक्ष्य करतात। यात एकनाथ शिंदेही ठाकरेंच्या निशाण्यावर आहेत। पण आता ठाकरेंनी खासदार फुटीचे धागे दोरे थेट अमित शहांशी जोडत भाजपलाही टार्गेट करायला सुरुवात केली आहे। त्यामुळं ठाकरे बंधूंच्या या रणनीतीला भाजप कसं प्रत्युत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।